अरे महागाई काय वाढले? काय वाढली? हा? शुद्ध गोड तेल हवं असेल तर 50 रुपये लिटर. 50. हा. आणि भेसळ हवं असेल तर 60 सांगा. 60 रुपये भेसळ. 60 रुपये? हो 60 भेसळ. पण काय हो हा? भेसळ एवढं महाग का बरं? महाग म्हणजे भेसळ महाग म्हणजे भेसळ करायला वेळ नाही का लागत. 4 माणसं लागतात भेसळ करायला. आणि भेसळ मध्ये 3 तेल एकत्र करावे लागतात. बाई राखेल, पेट्रोल, डिझेल हे गोड्या तेलामध्ये मिक्स करावं लागतं. सारखं घोटावं लागतं. मग त्याचं होतं 3 in 1. 3 in 1. 1 म्हणजे काय? 3 in 1 माहित नाही. एकदम नवीन गिराईक दिसतंय. अहो 3 in 1 म्हणजे जाळायला, तळायला आणि चोळायला एकच तेल लागतं. तुम्हाला चोळायला पाहिजे काय? चोळायला हे घे हे घे आणि चोळत बसतो. म्हणजे आपल्या जोळा सांगितलंय. खरं ते सांगितलं आलं खरं. पण अजून म्हशीचा पत्त्या नाही. बस आहे कुठं? या मराठी माणसांना मुंबईत येण्याची बंदीच केली पाहिजे. शिंदे नोकरीवर शिव्या खातात आणि अन्य वेळेला इतरांचे डोके खातात. आणि तुम्ही काय खाता? आम्ही शेण खातो दार लावून. तुला काय करायचंय? तू कधी बघायला आला होता? पण मला तुमचं बघायची गरज काय? अरे माझे काही बघू नकोस. तिकडे बघ. ती बाई काय पुसते ते ऐक आणि तिला सांग तुला कुठले दूध हवे. फोन की टोन? तुम्ही कुठलं घेणार? मी काही घेईन. मला वेळेला काही चालते. टोन घेईन. खिशात जास्त पैसे असले तर होल देखील घेईन. तू आवर लवकर चल. हो काका काय गडबड चाललंय? मला सोडून देणार बायकोला. मला येतोय चालेल मला. अगं आहे लहानपणी माणसाला बाटल्या आणि बाई ही आवडतीच. काय? बाटली बाई म्हणजे आहे. आणि बाटली म्हणजे दुधाची बाटली ग. हे बघा आवडती का नाही? खलास की नाही त्याला? बोलतय काय बोलतय? आई बाप गेलं मारून आणि आमच्या नावावर हे पॉट लिहून ठेवलंय. अख्खं घाण करतोय. सारखं किती दिवस घाण काढायचे आम्ही. अरे आपल्या पोराची घाण आपण काढायची नाही तर का गावाने काढायची आहे? गावाला काढते मग असं कर ना. ह्याची घाण मी काढतो आणि गावाची घाण तू काढ. देऊ काय ठेवून? देऊ का ठेवून? मुळामध्ये पडणाऱ्या एसटी मध्ये जाऊन बसला कशाला याचा बाप? अरे पण त्याला काही सपाट पडलं होतं का की ती एसटी दरीत कोसळणार आहे म्हणून? अगं सपना जाऊ दे मरू दे पण एसटी मध्ये बसायच्या अगोदर ड्रायव्हरच्या तोंडाचा वास घ्यायचा का नाही? बागकेन जाऊन बसला आतमध्ये. पण मस्ती देवा नारायणा, त्याला उचलायच्या ऐवजी मला का नाही उचललं? का नाही उचललं? तुला कसा उचलणार तो? देव म्हणजे काय वेट लिफ्टर आहे काय? तुला उचलायचं म्हणजे एका टायमाला 4 M यायला पाहिजे तेव्हा तू उचलशील. आणि मी नुसतं खांदेकारी खांदा द्यायला. आता लगीन करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे काय? अगं लगीन करायचं म्हणजे वराडी आली की करवल्या आल्या की रुसारुसी फुगाफुगी मानपान म्हणजे देणं घेणं ग. म्हणजे मावशीला लुगडं, काकीला लुगडं, मामीला लुगडं, आजीला लुगडं, ह्याला लुगडं, त्याला लुगडं आणि आपण दोघं उघडं. धर्म्या होय ही शेळी बांधू का तुझ्या घरात? शेळी होय माझ्या घरात? होय. काय म्हणून? तुला बायको नाही म्हणून म्हणलं. बायको आणि तुला दूध पण प्यायला मिळालं ना बघा. नाही दूध मिळू दे पण शेळी काय म्हणून? अरे माझ्या बायकोला याची घाण सहन होत नाही म्हणून म्हणलं. तुझ्या बायकोला घाण सण होत नाही हा. म्हणून तू शेळी बांधतोय? हा. त्यापेक्षा असं करीत नाही. कसं? शेळी तुझ्या घरात बांध हा. आणि बायकोला माझ्या घरात पाठवून दे. लहान असताना तुला अंगा खांद्यावर खेळवलंय मी. अरे दिवसात 10 वेळेला तुझा ढोंगान धुतलाय ढोंगान. माझं ढोंगण धुतलं? हा. मला कसं कळत नाही मग? पण का घे लहानपणचं वेगळं असतं मोठ्यापणचं वेगळं असतं. आणि आता तर एकदमच निराळ आहे. तुला सांगून काय फायदा तुझा पुढे मी येतोच माग तुझ्या. मुडद्या हा. अरे तुझं लगीन झाल्यावर तुझं कसं होणार कुणाला ठावक बाबा. आता ते माझी बायको बघाल कसं होणार ते. तुला कशाला काळजी पाहिजे? हा. तुझा येतो मी. हा. काय झालं? थांब ए काकू अरे काय झालं काय? अगो बाई बघ ना आता चावला असतं का नाही? नाही तर काय. मग हे बघ हा माझा पाहुण्याला ते हा हा दे, मला दे. जायला लवकर अडकून ये. सापडला.